So welcome everybody. नावचा पोर्शनचा आपला नेक्स्ट जो पॉईंट आहे तो आहे त्याच्यामध्ये मेकॅनिकल इक्विलिब्रियम. सो फर्स्ट ऑफ ऑल कशाला म्हणायचं मेकॅनिकल इक्विलिब्रियम आणि कोणकोणते त्याच्यामध्ये टाइप्स येतात हे आपल्याला पाहायचं आहे. सो याच्या आधी आपण मोमेंट ऑफ फोर्स आणि मोमेंट ऑफ कपल याचं डिफरन्शिएशन पाहिलेलं होतं. त्याची चर्चा थोडीशी करू आणि पुढे जाऊ. आता मोमेंट ऑफ फोर्स म्हटलं तर टो बार इज इक्वल टू काय असतं फॉर्म्युला आपला आर बार क्रॉस एफ बार. मोमेंट ऑफ फोर्स म्हटलं तर आपला फॉर्म्युला काय आहे टो बार इज इक्वल टू आर बार क्रॉस एफ बार हा त्याचं काय आहे फॉर्म्युला आहे. आणि मोमेंट ऑफ कपल म्हटलं तर टो बार इज इक्वल टू R12 बार क्रॉस F1 बार इज इक्वल टू R21 बार क्रॉस F2 बार. आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. सो मेकॅनिकल इक्विलिब्रियम हा जो फर्स्ट पॉईंट आपण इथं बघणार आहोत याच्यामध्ये सगळ्यांना बघा दिसतंय का? हां ओके. सो मेकॅनिकल इक्विलिब्रियम which is as a consequence of Newton's second law. आता न्यूटनचे तीन नियम आपल्याला माहित पाहिजेत. न्यूटन्स फर्स्ट लॉ, सेकंड लॉ आणि थर्ड लॉ. न्यूटनचा फर्स्ट लॉ काय आहे? A body which is in a state of rest or state of motion unless there is acting on a unbalanced external force. जोपर्यंत एखाद्या वस्तूवरती unbalanced external force, unbalanced external torque ऍक्ट होत नाही तोपर्यंत असणारी ती बॉडी ती स्टेट ऑफ रेस्ट मध्ये तर राहील किंवा ती स्टेट ऑफ मोशन मध्ये तर राहील. म्हणजे गतीमध्ये असेल तर गतीमध्ये राहील किंवा स्थिर असेल तर स्थिर राहील. जोपर्यंत आपण त्याच्यावरती बाह्य बल प्रयुक्त करत नाही तोपर्यंत ती वस्तू त्याच्या गतीमध्ये किंवा स्थिर असेल तर स्थिरच राहणार आहे. हा आहे न्यूटनचा फर्स्ट लॉ. आता काल न्यूटनच्या फर्स्ट लॉ बद्दल आपण याच्यामध्ये पाहिलेलं होतं. काय पाहिलेलं होतं तर इन न्यूटन्स फर्स्ट लॉ द लिनियर मोमेंटम ऑफ दॅट बॉडी कॅन चेंज हे पाहिलेलं होतं. आता याच्यामध्ये आपल्याला इथं दिलेलं आहे मेकॅनिकल इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम मीन्स स्थिरता, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो. यांत्रिक स्थिरता असं नाही, मेकॅनिकल इक्विलिब्रियम. सो न्यूटन सेकंड लॉ आपल्याला माहित पाहिजे. समजा फॉर एक्झाम्पल ही वस्तू आहे आणि समजा मी इथून जर ती खाली जर सोडली ओके किंवा एखादी वस्तू जर मी थ्रोन ऑफ केली तर काय होणार आहे? याचं असणारं इनिशियल मोमेंटम, याचं असणारं मास आणि याची व्हेलॉसिटी. सुरुवातीला समजा वस्तू इथं आहे, याची मास आणि व्हेलॉसिटी m1 u1 ओके. समजा जर मी वस्तू सोडली असेल तर याचं मास आणि व्हेलॉसिटी, मास कॉन्स्टंट राहील, व्हेलॉसिटी मात्र काय होईल चेंज होईल. मग त्यावेळेस असणार रिस्पेक्टिव्ह काय होणार आहे m2 v2. सो चेंज इन इट्स मोमेंटम, सुरुवातीचं मोमेंटम आणि त्यानंतरचं मोमेंटम मध्ये काय झाला बदल झाला, चेंज झाला. So rate of change of momentum is nothing but applied force. So work has to be done from changes its position from top to bottom. Okay. ही वस्तू टॉप कडून बॉटम कडे जाण्यासाठी काहीतरी त्याच्यामध्ये वर्क डन झालं आणि दिस वर्क डन इज नथिंग बट इट्स अप्लाइड फोर्स. सो F इज इक्वल टू m1 v1 minus m2 v2 with respect to time t. m constant आहे, कॉमन येणार. सो m into v2 minus v1 upon t. So v2 minus v1 means rate of velocity with respect to upon t means time. So it is nothing but acceleration. So F is equal to mass into acceleration. Also we can write it, that is p bar is equal to dp bar by dt. Here p means momentum, mass into velocity. Okay. So as a consequence of Newton's second law, the momentum of a system is constant. बघा एखाद्या असणाऱ्या सिस्टीमची असणारं जे काही मोमेंटम आहे ते मोमेंटम कसं असतं कॉन्स्टंट असतं. सो ॲज अ कॉन्सिक्वेन्स ऑफ न्यूटन सेकंड लॉ द मोमेंटम ऑफ अ सिस्टम इज कॉन्स्टंट. So in the absence of an external unbalanced force,
जरी एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स जरी आपण अप्लाय केलेला नसेल, जर तो अप्लाय नसला अनबॅलन्स्ड एक्सटर्नल फोर्स, तरी सुद्धा त्याचं मोमेंटम आहे ज्या सिस्टीमचं ते कसं असतं, कॉन्स्टंट असतं. सो फर्स्ट सेंटेन्स आपण काय म्हणतो बघा. As a consequence of Newton's second law, the momentum of a system is constant. Momentum means what? Momentum means mass into velocity. Okay, याला आपण म्हणतो momentum. So momentum of system is constant. Systemचं momentum कसं असतं? Constant असतं. Okay. So momentum of system is constant. किंवा इन द अब्सेन्स ऑफ अन एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स, जरी एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स त्याच्यावरती आपण अप्लाय केलेला नसेल, तरी सुद्धा त्याचं मोमेंटम काय केलं जातं, कॉन्झर्व केलं जातं. आता हे न्यूटन फर्स्ट लॉ सांगितला, सेकंड लॉ, थर्ड लॉ पण लागले. समजा तुमचं ऐकून घ्या. समजा दोन बॉडीज असतील, बॉडी ए आणि बॉडी बी. बॉडी ए बॉडी बी वरती समजा जवळ असेल तर बॉडी ए बॉडी बी वरती काय करते, फोर्स एक्झर्ट करते. तेवढ्याच ताकदीचं तोलामोलाचं बल सुद्धा बॉडी बी कडून बॉडी ए कडती काय केलं जातं, एक्झर्ट केलं जातं. म्हणजे बॉडी ए बॉडी बी वरती जेवढा फोर्स देते एफ इतका, तेवढाच फोर्स बॉडी बी सुद्धा बॉडी ए वरती देते मायनस एफ इतका. ओके. सो एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. ॲक्शन हॅज इट्स इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. आणि प्रत्येक ॲक्शनला काय असते, इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन असते. हा न्यूटनचा आपलं काय आहे, थर्ड लॉ. सो धिस स्टेट इज कॉल्ड मेकॅनिकल इक्विलिब्रियम. जर अब्सेन्स ऑफ एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स नसताना जर एखाद्या बॉडीचं लिनियर मोमेंटम कॉन्झर्व झालं किंवा कॉन्झर्वड असेल, as a consequence of Newton's second law, the momentum of system is constant in the absence of an external unbalanced force. External unbalanced force जर नसेल, ओके, एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स जर नसेल आणि त्या सिस्टीमचं मोमेंटम जर काय झालं, कॉन्झर्व झालं, तर त्याला आपण काय म्हणणार आहे, that is called as mechanical equilibrium. तर त्याला आपण काय म्हणू, that is called as mechanical equilibrium. So if no net force is acting upon it, त्यामुळे त्याच्यावरती कसल्याही प्रकारचा फोर्स ऍक्ट होत नाही. So velocity or linear momentum on all parts of the system should be zero for system to be mechanical equilibrium. त्याचा अर्थ त्याच्यावरती कसलाही फोर्स नाही, म्हणजेच काय म्हणू शकतो आपण, सो त्याच्यामध्ये असणारी त्याची व्हेलॉसिटी किंवा त्याचं लिनियर मोमेंटम सगळ्या ऑल पार्टचं त्या सिस्टीमचं शुड बी काय असणार आहे, झिरो फॉर द सिस्टम टू बी मेकॅनिकल इक्विलिब्रियम. तर आपण त्याला काय म्हणू शकतो, अशी सिस्टीम कशी आहे, मेकॅनिकल इक्विलिब्रियममध्ये आहे. ऑल्सो देर इज नो ॲक्सेलरेशन इन एनी पार्ट ऑफ द सिस्टीम. एवढंच नाही की त्याच्यामध्ये कसल्या प्रकारचं ॲक्सेलरेशन. आता व्हेलॉसिटी नाही, व्हेलॉसिटी चेंज झाली तर ॲक्सेलरेशन. ते बघा, व्हेलॉसिटी म्हणजे आपल्याला माहित पाहिजे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट, यालाच आपण काय म्हणतो, व्हेलॉसिटी असं म्हणतो. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्टन्स ऑर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. लिनियर मोमेंटम म्हणजे काय, मास इंटू व्हेलॉसिटी, त्या दोघांचा जो प्रोडक्ट आहे त्यालाच आपण काय म्हणतो, लिनियर मोमेंटम ऑफ ऑल पार्ट्स ऑफ द सिस्टम शुड बी झिरो. म्हणजे व्हेलॉसिटी झिरो असते आणि लिनियर मोमेंटम सुद्धा काय असतं, सगळ्या पार्टचं झिरो असतं. कुणासाठी, फॉर द सिस्टीम टू बी मेकॅनिकल इक्विलिब्रियम. अशी सिस्टीम की जी मेकॅनिकल इक्विलिब्रियम मध्ये आहे. तर मेकॅनिकल इक्विलिब्रियम मध्ये असणाऱ्या सिस्टीमचे व्हेलॉसिटी असेल आणि लिनियर मोमेंटम असेल, हे दोन्ही कसं असतं, सो ऑल्सो देर इज नो ॲक्सेलरेशन एनी पार्ट ऑफ द सिस्टम. त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचं ॲक्सेलरेशन, लक्षात घ्या, व्हेलॉसिटी पासूनच ॲक्सेलरेशन तयार होतं. रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, इट इज कॉल्ड एज अ ॲक्सेलरेशन. रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, याचं आपण काय म्हणत असतो, ॲक्सेलरेशन असं म्हणत असतो. सो ऑल्सो देर इज, आता व्हेलॉसिटीच नाही, सो देर इज नो ॲक्सेलरेशन इन एनी पार्ट ऑफ द सिस्टम. ओके, सो दिस इज अ मेकॅनिकल इक्विलिब्रियम. यालाच आपण काय म्हणतोय, मेकॅनिकल इक्विलिब्रियम असं म्हणतो. काय काय म्हटलं, मेकॅनिकल इक्विलिब्रियममध्ये ॲज अ कॉन्सिक्वेन्स ऑफ न्यूटन्स सेकंड लॉ,
न्यूटन सेकंड लॉच्या नुसार द मोमेंटम ऑफ अ सिस्टीम इज कॉन्स्टंट. सिस्टीमचं मोमेंटम काय असतं? मोमेंटम ऑफ सिस्टीम इज कॉन्स्टंट. सो इन द अब्सन्स ऑफ अन एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स, ठीक आहे बा, जर त्याच्यावरती कसल्याही प्रकारचं एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स ऍक्ट होत नसेल तर इथनं बघा की मला, इथं बघा की मला, लांब पाड. जर त्याच्यावरती एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स जर नसेल तर काय होणार आहे बघा. तर दिस स्टेट इज कॉल्ड मेकॅनिकल इक्विलिब्रियम. तर त्याला आपण काय म्हणणार आहोत? मेकॅनिकल इक्विलिब्रियम असं म्हणणार आहोत. ओके. सो ॲज अ कॉन्सिक्वेन्स ऑफ न्यूटन्स सेकंड लॉ, the momentum of a system is constant. So in the absence of an external unbalanced force, this state is called as mechanical equilibrium, or a particle is said to be mechanical equilibrium if no net force acting upon it. त्याच्यावरती कसल्या प्रकारचा net force act होत नाही. किंवा velocity किंवा linear momentum of all parts of the system should be zero. Okay. For the system to be mechanical equilibrium असं आपण त्याला म्हणू शकतो. Also there is no acceleration in any part of the system. आता याच्यामध्ये 3 कंडिशन्स आपल्याला दाखवलेले आहेत. कोणत्या 3 कंडिशन्स आहेत बघा. स्टेबल इक्विलिब्रियम, सेकंड आहे अनस्टेबल इक्विलिब्रियम, आणि थर्ड कुठलं आहे ते न्यूट्रल इक्विलिब्रियम. थर्ड कुठलं आहे? न्यूट्रल इक्विलिब्रियम. सो स्टेबल इक्विलिब्रियम, अनस्टेबल इक्विलिब्रियम आणि न्यूट्रल इक्विलिब्रियम. वरसाठी तुला सांगितलं चप्पल घालून. सो आपण काय काय पाहिलं बघा मेकॅनिकल इक्विलिब्रियम मध्ये. As a consequence of Newton's second law, the momentum of system is constant in the absence of an external unbalanced force. So this state is called as a mechanical equilibrium. A particle is said to be in mechanical equilibrium if no net force is acting upon it. So for a system of bodies to be in mechanical equilibrium, the net force acting on any part of the system should be zero. So in other words, velocity or linear momentum of all parts of the system must be constant for the systems to be in mechanical equilibrium. So there is no acceleration in any part of the system. So mathematically आपण काय म्हणू शकतो? summation of f bar is equal to 0. Mathematically आपण काय म्हणू शकतो? summation of f bar is equal to 0 म्हणू शकतो. summation of f bar is equal to 0. 40 वेळा सांगितलं दूर आहे वर थांब नाही पाहिजे. ओके. सो समेशन एफ मॅथमॅटिकली आपण काय म्हणू शकतो? समेशन एफ बार इज इक्वल टू 0 फॉर एनी पार्ट ऑफ द सिस्टम फॉर मेकॅनिकल इक्विलिब्रियम. सो नेक्स्ट आपला पुढचा जो पॉईंट इथं आपण बघणार आहोत तो बघा स्टेबल, अनस्टेबल अँड न्यूट्रल इक्विलिब्रियम. आता फिगरमध्ये ए आणि बी आणि सी तुम्हाला फिगर दिसतात. ओके. This figure show a ball at rest in 3 situations under the action of balanced forces. Okay, show a ball at rest in 3 situations under the action of balanced forces. In all these cases, it is under equilibrium. या सगळ्याच केसेसमध्ये हे कसं आहे? It is under equilibrium. So potential energy wise of 3 cases differ. So states of mechanical equilibrium: stable, unstable and neutral. आता फर्स्ट ऑफ ऑल बघा ए डायग्राम जी दिसते आपल्याला ती काय आहे? स्टेबल इक्विलिब्रियमची. सो द बॉल इज मोस्ट स्टेबल अँड इज सेड टू बी इन स्टेबल इक्विलिब्रियम. याच्यामध्ये जर बॉल तुम्ही बघितला तर तो मोस्ट स्टेबल आहे अँड इज सेड टू बी इन स्टेबल इक्विलिब्रियम इफ इट इज डिस्टर्ब्ड स्लाइटली फ्रॉम इट्स इक्विलिब्रियम पोझिशन अँड रिलीज्ड इट टेंड टू रिकवर इट्स पोझिशन. बघा, इफ इट इज डिस्टर्ब्ड स्लाइटली फ्रॉम इट्स इक्विलिब्रियम पोझिशन अँड रिलीज्ड इट टेंड टू रिकवर इट्स पोझिशन. इन दिस केस potential energy of the system is at its local minimum. Okay. So first point आपला इथे कुठला आहे? स्टेबल इक्विलिब्रियम. ओके. फर्स्ट पॉइंट आपला कुठला आहे? स्टेबल इक्विलिब्रियम. आता स्टेबल इक्विलिब्रियम मध्ये काय म्हटलं आपण याच्यामध्ये? तर ही जर डायग्राम
जर डायग्राम आपण जर पाहिली स्टेबल इक्विलिब्रियम तर याच्यामध्ये काय आहे बघा, कन्सिडर अ बॉल. समजा एखादा बॉल आहे, कन्सिडर अ बॉल विच इज ॲट रेस्ट. समजा एखादा बॉल आहे जो आपण काय केला, विच इज ॲट रेस्ट, या ठिकाणी ठेवला असेल. So this diagram shows ball which is just middle portion of that well shaped structure. Okay, well shaped structure सारखा दिसणारा जो काय एक्झॅक्ट पॉइंट दिसतो त्याच्यामध्ये हा बॉल का आहे, स्थित आहे. So it said to be most stable. If we disturbed the position of that ball, समजा if we disturbed the position of the ball just slightly, then it again comes to at rest, or it tend to recover its position back. So this tendency show that which is in a stable equilibrium. ही टेंडन्सी आपल्याला काय दाखवते, which is in a stable equilibrium आहे हे आपल्याला दाखवते. ओके, तर नेक्स्ट आपल्याला पुढे काय बघायचं होता, स्टेबल इक्विलिब्रियम नंतर आहे अनस्टेबल इक्विलिब्रियम. सेकंड पॉइंट जो आहे तो आपला काय आहे, अनस्टेबल इक्विलिब्रियम. आता अनस्टेबलचा जर आपण विचार केला, द बॉल इज सेड टू बी अनस्टेबल इक्विलिब्रियम इफ इट इज स्लाइटली डिस्टर्ब फ्रॉम इट्स इक्विलिब्रियम पोझिशन. तर सेकंड काय आहे अनस्टेबल इक्विलिब्रियममध्ये, द बॉल इज सेड टू बी अनस्टेबल इक्विलिब्रियम इफ इट इज स्लाइटली डिस्टर्ब्ड फ्रॉम इट्स इक्विलिब्रियम पोझिशन. सो इट मूव्स फार्दर फ्रॉम दॅट पोझिशन. द बॉल इज सेड टू बी अनस्टेबल इक्विलिब्रियम, सेकंड बी पोझिशन बघा. If it is slightly disturbed from its equilibrium position, it moves farther from that position. So this happens because initially potential energy of the system is at its local maximum. If disturbed, it tries to achieve the configuration of minimum potential energy. Okay? So this is an unstable equilibrium. काय म्हटलं आपण फिगर बी मध्ये, the ball is said to be unstable equilibrium. हा जो बॉल आहे बघा तो कसा आहे, एकदम टॉपला आहे का. ओके, दोन्ही बाजूला कसा आहे, त्याला स्लोप आहे, म्हणजे तो बॉल स्थिर राहण्याची टेंडन्सी काय आहे का, तिथं बॉल ठेवला की लगेच तो फार्दर या आयदर या साईडला तर जाईल किंवा या साईडला तर जाईल. सो बॉल इज सेड टू बी इन अनस्टेबल इक्विलिब्रियम. त्यामुळे अशा बॉल आपण काय म्हणू शकतो, अनस्टेबल इक्विलिब्रियममध्ये. या तर इफ इट इज स्लाइटली डिस्टर्ब्ड फ्रॉम इट्स इक्विलिब्रियम पोझिशन, so it moves farther from that position. So this happens because initially potential energy of the system is at its local maximum, and if disturbed it tries to achieve the configuration of minimum potential energy. Okay, so त्याच्यामध्ये आपण त्याला काय म्हणू शकतो मग, अनस्टेबल इक्विलिब्रियम. हे बघा ही या ठिकाणी जर असेल तर मोस्टली काय म्हणतो त्याला आपण अनडिस्टर्ब्ड, डिस्टर्ब पोझिशन मध्ये जर असेल अनस्टेबल, त्या बॉलला तुम्ही जर स्लाइटली किंवा थोडं जरी काय केलं, डिस्टर्ब्ड केलं किंवा तो बॉल जर डिस्टर्ब झाला तर ते काय होणार आहे, फार्दर दॅट साइड ऑफ दॅट साइड लगेच काय होणार आहे, मूव्ह होणार आहे. सो दिस शोज दॅट हा मूव्ह होतो, त्याचा अर्थ काय म्हणू शकतो आपण त्याला, इट इज अ मोस्टली अनस्टेबल इक्विलिब्रियम. म्हणून आपण याला काय म्हणू शकतो, इट इज अनस्टेबल. सो आता याच्यामध्ये अनस्टेबल इक्विलिब्रियममध्ये आपल्याला हे माहिती असायला पाहिजे की पोटेन्शियल एनर्जी फंक्शन इज नोन. समजा जर आपल्याला पोटेन्शियल एनर्जी फंक्शन जर माहिती असेल फॉर द सिस्टीम, मॅथमॅटिकली द 3 इक्विलिब्रिया कॅन बी एक्सप्लेन्ड. मॅथमॅटिकली आपण 3 इक्विलिब्रिया काय करू शकतो, एक्सप्लेन करू शकतो विथ द हेल्प ऑफ डेरिव्हेटिव्स ऑफ दॅट फंक्शन. So at any equilibrium position, the first derivative of potential energy function is du by dx is equal to 0. Sign of the second derivative काय करतो आपण, d square u upon dx square, त्याचा अगेन डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, which decides the type of equilibrium. So it is positive at stable equilibrium or vice versa, negative at unstable equilibrium and 0 at neutral equilibrium of configuration. ओके, म्हणजे त्याचं जर आपण काय घेतलं असेल, डबल डेरिव्हेटिव्ह घेतला असेल तर. ओके, ठीक आहे. नेक्स्ट आपला पुढचा जो पॉईंट येतो तिसरा या मेकॅनिकल इक्विलिब्रियमचा, तो कोणता बघा, न्यूट्रल इक्विलिब्रियम. सो इन फिगर सी पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टीम इज कॉन्स्टंट. जर फिगर सी जर तुम्ही बघितलं तर फिगर सी मध्ये पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टीम ही कशी आहे,
कॉन्स्टंट आहे ओव्हर अ प्लेन, ओके, त्या प्लेनवरती, अँड रिमेन्स सेम ॲट एनी पोझिशन, अँड रिमेन्स सेम ॲट एनी पोझिशन. बघा फिगर सी जर बघितलं तर पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टीम इज कॉन्स्टंट. फिगर सी जर बघितलं तुम्ही तर पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टीम इज कॉन्स्टंट ओव्हर अ प्लेन and remains same at any position. Thus, even if the ball is disturbed, it still remains in equilibrium at practically any position. This is described as neutral equilibrium. त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, न्यूट्रल इक्विलिब्रियम असं म्हणणार आहोत. ओके, काय म्हटलं बघा आपला असणारा नेक्स्ट पॉईंट, न्यूट्रल इक्विलिब्रियम. न्यूट्रल इक्विलिब्रियम म्हणजे काय म्हटलं आपण, तर न्यूट्रल इक्विलिब्रियम म्हणजे हा समजा फॉर एक्झाम्पल इथे जर समजा एखादा प्लेन असेल आणि प्लेनवरती जर समजा एखादा काय केलं आपण या ठिकाणी एक्झॅक्ट मिडल पोर्शनला जर बॉल आपण प्लेस केला असेल आणि त्याला तुम्ही किती जरी डिस्टर्ब केलं तर तो मोस्टली काय राहणार आहे, विच इज ॲट रेस्ट. ओके, त्याच्यामध्ये कुठं असं शेप नाही किंवा असा शेप नाही. सो इट इज मोस्टली स्टेबल. त्यामुळे तो कसा असणार आहे, स्टेबलच असणार आहे. सो मीन्स इट इज अ न्यूट्रल. ओके, सो मॅथमॅटिकली वी कॅन से दॅट द समेशन ऑफ एफ इज इक्वल टू काय असणार आहे, तो जवळपास 0 असणार आहे. ओके, काय काय म्हटलं बघा आपण, फर्स्ट पॉईंट आपला कोणता बघितला आपण, मेकॅनिकल इक्विलिब्रियम. कोणता पॉईंट बघतो आपण, मेकॅनिकल इक्विलिब्रियम. काय काय म्हटलं आपण मेकॅनिकल इक्विलिब्रियममध्ये, ॲज अ कॉन्सिक्वेन्स ऑफ न्यूटन सेकंड लॉ, न्यूटनच्या सेकंडच्या लॉनुसार द मोमेंटम ऑफ अ सिस्टीम इज कॉन्स्टंट. सिस्टीमचं मोमेंटम कसं आहे, कॉन्स्टंट आहे, इवन इन द अब्सेन्स ऑफ एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स. जरी त्याच्यामध्ये एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स नसला तरी सुद्धा. सो दिस स्टेट इज कॉल्ड मेकॅनिकल इक्विलिब्रियम. जर समजा एखाद्या असणाऱ्या सिस्टीममध्ये एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्सच नाही तर अशा सिस्टीममध्ये मोमेंटम हे काय केलं जातं, कॉन्स्टंट असतं. सो दिस स्टेट इज कॉल्ड ॲज मेकॅनिकल इक्विलिब्रियम. त्या स्टेटलाच आपण काय म्हणणार आहोत, मेकॅनिकल इक्विलिब्रियम असं म्हणणार आहोत. ओके, सो नेक्स्ट पुढे काय पॉईंट आहे बघा, इफ नो नेट फोर्स इज ॲक्टिंग अपॉन इट. ओके, सो हे पार्टिकल इज सेट टू बी मेकॅनिकल इक्विलिब्रियम. तर अशा पार्टिकल आपण काय म्हणणार आहे, मेकॅनिकल इक्विलिब्रियम असं म्हणणार आहे. सो पार्टिकल इज सेट टू बी मेकॅनिकल इक्विलिब्रियम. सो नो नेट फोर्स इज ॲक्टिंग अपॉन इट. त्यामुळे त्याच्यावरती कसल्याही प्रकारचा फोर्स ॲक्ट होत नाही. Velocity or linear momentum of all parts of the system should be 0. Okay. आता बघा त्याची असणारी जी काही velocity आहे, तर velocity म्हणजे आपण काय म्हणतो, the rate of change of displacement with respect to time. काय म्हणतो आपण त्याला, velocity म्हणजे the rate of change of displacement with respect to time. त्यालाच आपण काय म्हणतो, velocity. So velocity or linear momentum of all parts of the system should be 0. लिनियर मोमेंटम म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, मास इंटू व्हेलॉसिटी. मास इंटू व्हेलॉसिटी असेल तर आपण त्याला काय म्हणतो, लिनियर मोमेंटम. सो व्हेलॉसिटी असेल किंवा लिनियर मोमेंटम असेल कुणाचं ऑफ ऑल पार्ट्स ऑफ द सिस्टीम, सगळ्या सिस्टीमच्या पार्टचं, ते कसं आहे बघा, शुड बी 0. ते काय असतं, 0 येतं. फॉर द सिस्टीम टू बी मेकॅनिकल इक्विलिब्रियम. कुणाचं, अशा सिस्टीमचं की जे कशामध्ये असणार आहे, मेकॅनिकल इक्विलिब्रियम मध्ये असणार आहे. सो काय बघा, सो velocity or linear momentum, velocity or linear momentum of all parts of the system should be काय असणार आहे, 0. सो फॉर द सिस्टीम टू बी मेकॅनिकल इक्विलिब्रियम, त्याला आपण काय म्हणू शकतो, सिस्टीम कसं असणार आहे, मेकॅनिकल इक्विलिब्रियम मध्ये. ऑल्सो देयर इज नो एक्सेलरेशन इन एनी पार्ट ऑफ द सिस्टीम. आणखी तिथे काय म्हटलेलं आहे, ऑल्सो देर इज अ नो एक्सेलरेशन. तिथे कसल्या प्रकारचं काय नसतं, एक्सेलरेशन नसतं इन एनी पार्ट ऑफ द सिस्टीम. आता याच्यामध्ये आपण 3 टाइप्स बघतो. पहिलं काय आहे, स्टेबल इक्विलिब्रियम, दुसरं काय आहे, अनस्टेबल इक्विलिब्रियम, आणि तिसरं काय आहे, न्यूट्रल इक्विलिब्रियम. त्याचा फर्स्ट पॉईंट काय आहे, फर्स्ट पॉईंट बघा कुठला आहे, स्टेबल इक्विलिब्रियम. याच्यामध्ये आपण काय म्हणतो, स्टेबल इक्विलिब्रियम मध्ये समजा असणारा हा जो बॉल आहे हा कसा आहे,
This diagram shows that which is at most stable. Diagram मध्ये जर आपण बघितलं तर लक्षात येतो कसं आहे most stable. Further, if it is slightly change its displacement, जरी समजा आपण त्याला थोडंसं काय केलं डिस्टर्ब केलं, if it is disturbed, समजा त्याला आपण थोडंसं जरी डिस्टर्ब केलं तर तो कसं दिसतो आपल्याला मोस्ट स्टेबल आहे सर. ओके, सो इट इज कॉल्ड एज अ स्टेबल इक्विलिब्रियम. आपण त्याला काय म्हणतो स्टेबल इक्विलिब्रियम असं. त्यानंतर सेकंड पार्ट आपला कुठला आहे बघा अनस्टेबल इक्विलिब्रियम. आता अनस्टेबल इक्विलिब्रियम जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल काय आहे अनस्टेबल इक्विलिब्रियम मध्ये. हा असणारा जो बॉल आहे ओके विच इज द टॉप ऑफ द शेप. आता तो जो काय शेप दिसतो आपल्याला उंचवटा असल्यासारखा ओके कॉन्व्हेक्स शेप जो आहे म्हणतो आपण त्याला. तर हा जो कॉन्व्हेक्स शेप वरती जो बॉल आपल्याला दिसतो असा जर प्रकार असेल तर याला आपण काय म्हणू शकतो अनस्टेबल. थोडा जरी आपण त्याला काय दिला फोर्स दिला तर तो काय होणार आहे स्लाइटली डिस्टर्ब होणार आहे. सो इट इज सेड टू बी अनस्टेबल इक्विलिब्रियम. तर आपण त्याला काय म्हणणार आहोत अनस्टेबल इक्विलिब्रियम असं म्हणणार आहोत. त्यानंतर थर्ड आपलं कोणतं आहे बघा न्यूट्रल इक्विलिब्रियम. आता न्यूट्रल इक्विलिब्रियम मध्ये काय आहे एक प्लेन साइड आहे ओके त्याच्यावरती समजा बॉल कसा आहे विच इज ॲट रेस्ट. जरी आपण त्याला थोडंसं जरी काही डिस्टर्ब केलं तरी तो थोडा लगेच वेळेत काय होणार आहे स्टेबलच होणार आहे. सो इट इज सेड टू बी न्यूट्रल इक्विलिब्रियम. तर आपण त्याला काय म्हणणार आहोत न्यूट्रल इक्विलिब्रियम असं. मॅथमॅटिकली समेशन एफ इज इक्वल टू काय आहे बघा मॅथमॅटिकली जर आपण विचार केला तर टोटल समेशन हे काय असते त्याची 0 असते. ओके ठीक आहे. तर नेक्स्ट आपला पुढचा जो पॉईंट आहे तो बघा मॅथमॅटिकल अंडरस्टँडिंग ऑफ सेंटर ऑफ मास. ओके ठीक आहे हे बघा थोडीशी फिगर झूम करू. तर मॅथमॅटिकल अंडरस्टँडिंग ऑफ सेंटर ऑफ मास हा आपला आता पॉईंट आहे. इन रिअल लाईफ सिच्युएशन्स मेनी मोर एक्झाम्पल्स ऑफ सेंटर ऑफ मास. तुम्ही बघता की श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून जर गेला करंगेवरती किंवा खूप मोठे मोठे ओबडधोबड दगड असतात ते करंगेवरती वगैरे बॅलन्स केलेले किंवा एखाद्या त्याचा सेंटर ऑफ मासवरती जर आपण ते बॅलन्स करू शकतो. सो मॅथमॅटिकल अंडरस्टँडिंग ऑफ सेंटर ऑफ मास म्हणजे तुम्हाला आता सेंटर ऑफ मास म्हणजे काही सांगतो ते समजतं. ओके सो डायग्राममध्ये जर तुम्ही बघितलं तर डायग्राममध्ये बघा 3 प्रकारचे मासेस आहेत M1 M2 ओके आणि शेवटचा जो आपला आहे तो कुठला आहे बघा MN. सो याच्यामध्ये R बार दाखवले का CM म्हटलं बघा तो काय आहे सेंटर ऑफ मास. ओके सो हिअर कन्सिडर नंबर ऑफ पार्टिकल्स ऑफ मासेस M1 M2 and MN. They have position vectors R1 bar R2 bar and R2 bar. त्याची असणारी position vectors आहेत ते काय R1 bar R2 bar and R1 bar. So this center of mass that is R bar which having position coordinates x y z. First particle has position coordinates x1 y1 z1. Second has position coordinates x2 y2 z2. And last particle M of mass Mn of position vector Rn bar having position coordinates xn yn z. So here this point which shows its center of mass of whole object, that is position coordinates x y z and r bar is its position vector. So therefore आपण काय म्हणू शकतो बघा. सो दस सेंटर ऑफ मास इज अ पॉइंट. सेंटर ऑफ मास म्हणजे काय एक असा पॉइंट आहे अबाउट विच द समेशन ऑफ मोमेंट्स ऑफ मासेस इन द सिस्टम इज 0. ते वर्ण काय टाकतात ते बघून जा डोक्यात पडेल. सो दस सेंटर ऑफ मास इज अ पॉइंट. ओके सेंटर ऑफ मास म्हणजे काय एक असा पॉइंट आहे की अबाउट विच द समेशन ऑफ ऑल द पार्टिकल्स और ऑल द मोमेंट्स ऑफ मासेस इन द सिस्टम इज 0. तर त्या ठिकाणी घेतलेली जी काही समेशन आहे सगळ्या मोमेंट्स ऑफ मासेसची त्या सिस्टीममध्ये ही काय असते 0 असते. सो सेंटर ऑफ मास इज अ पॉइंट. सेंटर ऑफ मास म्हणजे एक असा पॉइंट आहे अबाउट विच द समेशन ऑफ मोमेंट्स ऑफ मासेस इन द सिस्टम इज 0. ओके
सो नेक्स्ट पॉईंट आपल्याला याच्यामध्ये पुढं बघायचं आहे. तत्पूर्वी आपण आणखीन काय करतो एकदा हे कंटिन्यू करू. काय म्हटलं बघा आपण पॉईंट, मॅथमॅटिकली अंडरस्टँडिंग ऑफ सेंटर ऑफ मास.